अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, LED TV, आटा चक्की, वॉशिंग मशीन, फ्रीज व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्यांचे असंख्य व्हरायटींचे भव्य दालन। आता लग्नातील संसार सेटची चिंताच नको, मनाला भावणारं आणि नजरेत भरणारं सलगरेतील भव्य दालन। अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर, 0% व्याजदर, आधार पे उधार ऑफर। या पहा, आधार द्या, उधार घेऊन जा। आमचा पत्ता रवींद्र वस्त्र निकेतन शेजारी सलगरे। संपर्क 9284016900 व 9901920551। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। आज दुपारी मिरजपूर्व भागात वादळी वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली। सोसाट्याचा वारा व पाऊस यामुळे सलगरे परिसरात काही ठिकाणी मोठे तर काही ठिकाणी किरकोळ स्वरूपाचे नुकसान झाले। छोटी मोठी झाडे उन्मळून पडली, तसेच पिकांचेही मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले। काल सायंकाळी थोडाफार प्रमाणात पडलेल्या पावसानंतर आज 4 वाजता सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली होती। यामध्ये सलगरे येथील सोमनाथ धोंडीराम अनंतपुरे यांचे सलगरे ते मिरज रस्त्यावरील मराठी मुलींची शाळा नंबर 2 येथे असणारे 2 एकर केळीची बाग यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। नाजूक असणाऱ्या केळ्यांच्या झाडाचे नुकसान झाल्याचे दिसून आले। यामध्ये 300हून अधिक झाडे उन्मळून पडली, तर अन्य काही झाडे मोठ्या प्रमाणात झुकलेल्या अवस्थेत आहे। अंदाजे 1.5 ते 2 लाखांचे नुकसान झाले असल्याचा शेतकरी अनंतपुरे यांनी प्राथमिक अंदाज यावेळी वर्तवला। यावेळी लवकरात लवकर पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली। सदर ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांनी उपस्थिती दर्शवत पाहणी केली। माझे नाव सोमनाथ धोंडीराम अनंतपुरे। दुपारी 4च्या दरम्यान वादळी वाऱ्याच्या पावसामुळे केळीच्या बागेचे 2-250 झाडाचे नुकसान झालेले आहे। तरी तातडीने याचा पंचनामा व्हावा व नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा आहे। आज वादळी वाऱ्यामुळे सलगरे ते 4च्या सुमारास एकदम सुसाट्याचा वारा सुटून सलगरे ते मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। आणि सलगरेत जास्तीत जास्त नुकसान हे सोमनाथ अनंतपुरे म्हणून एक शेतकरी आहेत, प्रगतशील शेतकरी, यांचं केळीची बाग आहे। केळीच्या बागेचे सुमारे 200 ते 250 झाडांचं नुकसान या वादळी वाऱ्यामुळे झालेलं आहे। आणि या नुकसानामध्ये एकतर शेतकऱ्याचं दर नसल्यामुळे कंबरड मोडत आहे आणि त्यात निसर्गाने अशा प्रमाणाचा मोठ्या प्रमाणात आघात झाल्यामुळे आज शेतकरी देशोधडीला देशोधडीला जायची वेळ आलेली आहे। तरी या शेतकऱ्याचं माझ्या माहितीप्रमाणे 1.5 ते 2 लाख रुपयाचं नुकसान या वादळी वाऱ्यामुळे झालेलं आहे। तरी प्रशासनाने, तहसीलदार मॅडम असतील, आम्ही पालकमंत्र्यांच्याही कानावर घालून या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आणि जास्तीत जास्त लवकर जेवढ्या जास्तीत जास्त प्रमाणात आपण मदत करता येईल तेवढी मदत आपण प्रशासनाच्या मार्फत करून शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न करत आहे।